त्या दोघांचं प्रेम होतं, पण तिचं लग्न दुसऱ्याबरोबरच झालं. लग्नानंतर पुन्हा केव्हा तरी त्यांची भेट झाली. ती पतीपासून खुश नाही असं म्हणत तिनं त्याला जवळ केलं. त्यांच्यात पुन्हा प्रेम बहरू लागलं होतं. इन्स्टाची एक पोस्ट आणि त्यानंतर तिने पतीला सोबत घेऊन बॉयफ्रेंडचा मर्डर केला. ज्या हातावर तिचं नाव होतं तो हातच त्यांनी कापून काढला. या हत्येसाठी तिच्या नवऱ्यानं यूट्यूबवरनं ट्रेनिंग सुद्धा घेतलं होतं. अत्यंत थंड डोक्यानं प्लॅनिंगनं त्यांनी तिच्या बॉयफ्रेंडला संपवलं होतं. टिकरा गावात राहणारा विजय निषाद मजुरीचं काम करत होता. कामानिमित्त तो नेहमी हमीरपूरला ये जा करायचा. दुसरीकडे हमीरपूरचा रहिवासी असलेला कामता प्रसाद गुजरातमध्ये नोकरी करत होता. त्याची पत्नी किरण देवी ही हमीरपूरमधल्या मनकी गावात एकटीच राहायची. 1 वर्षांपासून विजय आणि किरण यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले होते. दरम्यान कामता प्रसादला या संबंधांची माहिती मिळाली. ती विजयच्या एका पोस्टवरनं आणि गावात सुरू असलेल्या चर्चांवरनं. विजयनं त्याच्या सोशल हँडलवर किरणचा फोटो शेअर केला होता. कामताला ही माहिती मिळाली. सोबतच किरण आणि विजयच्या लग्नाची चर्चाही जी गावात सुरू होती त्याच्यापर्यंत पोहोचली होती आणि त्यामुळेच तो गुजरातमधनं काम सोडून पुन्हा फतेपूरला त्याच्या गावी परतला होता. त्यानं त्यानंतर पत्नीच्या प्रेमसंबंधांना विरोध केला. त्यानं किरणला समजावलं की तिनं विजयला सोडलं पाहिजे. कामता प्रसाद परत आला त्यानंतरपासूनच तो विजयला ठार मारण्याची तयारी करत होता अशी एक प्राथमिक माहिती समोर आली आहे. 8 मेला किरणनं विजयला म्हणजे तिच्या बॉयफ्रेंडला फतेपूरच्या त्यांच्या घरी बोलावलं. विजयच्या डोक्यावर लाकडानं आघात करून त्याला आधी ठार मारलं आणि त्यानंतर त्याचा मृतदेह लपवून ठेवला. रात्रीच्या वेळात ग्राइंडर आणि आरीनं विजयचे हातपाय तोडले, कापले. त्यानंतर त्याचा मृतदेह कानपूरच्या एका जंगलात नेऊन तिथं जाळला. विजयला याची भीती आधीपासूनच होती की त्याला मारलं जाईल किंवा त्याचा घात होईल. त्याला वाटत होतं की कामता त्याला ठार मारेल. त्याने मधल्या काळात सोशल मीडियावर एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला होता. 1 मेला हा व्हिडिओ विजयनं पोस्ट केला होता, ज्यात विजय म्हणत होता की त्याला किरणच्या नवऱ्यानं मुसानगर पोलीस ठाण्यात बोलावलंय. जेल जावं लागेल, कदाचित हत्या होईल किंवा मग किरणशी लग्न करावं लागेल. म्हणून मग आज चिकन बनवतो, पोटभर खाऊन घेतो असं त्यानं त्या व्हिडिओत म्हटलं होतं. हा व्हिडिओ जेव्हा विजयनं रेकॉर्ड केला तेव्हा त्याच्या शेजारी त्याचा एक मित्रही होता. विजयचे वडील इंद्रपाल निषाद यांचं म्हणणं आहे की विजयचा किरणशी संपर्क तिच्या माहेरी निमदा गावी झाला होता. विजय नेहमीच तिथं आपल्या आत्याच्या घरी जायचा आणि किरणला विजयशी लग्न सुद्धा करायचं होतं. ती पतीसोबतच्या वैवाहिक जीवनात आनंदी नव्हती, म्हणून तिला विजयसोबत राहायचं होतं. त्यासाठी तिचा विजयवर दबाव सुद्धा होता आणि हे लक्षात आल्यानंतर विजयच्या कुटुंबियांनीच त्याला विरोध केला आणि विजयवर दबाव टाकला, एकतर लग्न कर नाहीतर तिला भेटणं सोड. त्यानंतर विजयचं किरणच्या गावी येणं जाणं बंद झालं होतं, कमी झालं होतं. इंद्रपाल निषाद जे विजयचे वडील आहेत त्यांनीच ही माहिती दिलेली आहे. अनेक माध्यमांनी याच्याबद्दल रिपोर्टिंग सुद्धा केलेलं आहे. लग्नासाठी दबाव वाढल्यानंतर विजयनं 4 महिन्यांपूर्वीच एकदा किरणचा फोटो त्याच्या इंस्टाग्राम पोस्टवर शेअर केला होता. किरणचा पती कामता यानं तोच फोटो किंवा तीच पोस्ट पाहिली होती आणि त्यानंतर संतापून 4 महिन्यांपूर्वी तो सुरतवरनं गावात परतला होता आणि विजयच्या हत्येचा कट रचायला लागला होता. किरण लग्नासाठी दबाव टाकते ही बाब विजयनं त्याच्या आत्ते बहिणीशी सुद्धा शेअर केली होती. विजयची 6 मेची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे, ज्यात तो त्याच्या आत्ते बहिणीशी बोलतोय, तिला बिट्टी म्हणून हाक मारतोय. आणि ही पोस्ट आहे किंवा ही पोस्ट नाही तर ही ऑडिओ क्लिप आहे ती विजयच्या हत्येच्या 2 दिवस आधीची, ज्यामध्ये विजय आपल्या आत्ते बहिणीला किरण लग्नासाठी दबाव टाकत असल्याचं सांगतोय. तसंच विजयनं तिच्याशी बोलणं थांबवल्यानंतरही ती त्याला फोन करते आणि भेटायला बोलवते. हे सुद्धा विजयनं तिच्याशी शेअर केलं होतं. मला किरणला भेटायला जायचं नाही, पण जावं लागेल. माझी हत्या झाली तर कामता आणि किरणला त्यासाठी दोषी धरा, असंही त्या ऑडिओ क्लिपमध्ये विजय बोलताना ऐकू येतंय किंवा त्या ऑडिओ क्लिपमध्ये ते आढळलेलं आहे. आता हे सगळं विजय म्हणाला आणि त्यानंतर 8 मेला म्हणजे या ही ऑडिओ क्लिप जेव्हा रेकॉर्ड झाली होती त्याच्या 2 दिवसानंतरच किरणचा खून झालाय. विजय आणि किरणचे संबंध हल्ली बिघडले होते, पण त्याआधी म्हणजे 2025 मध्ये विजयच्या वडिलांची जेव्हा तब्येत बिघडली होती तेव्हा विजयला किरणनं तिचे दागिने दिले होते. ते दागिने गहाण ठेवून विजयनं 10,000 रुपये मिळवले आणि त्यातनंच वडिलांवर उपचार केले होते. त्यानंतर वडिलांची प्रकृती ठीक झाल्यानंतर मग विजयनं त्यांच्याकडनं 40,000 रुपये घेतले आणि किरणचे दागिने सोडून ते तिला परत सुद्धा केले होते. पण नंतर जेव्हा किरण त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकायला लागली तेव्हा विजय दूर व्हायला लागला, दूर राहायला लागला होता. जेव्हा विजयच्या पोस्टवर किरणच्या पतीनं कामतानं विजयच्या त्या पोस्ट मध्ये किरणचा फोटो पाहिला होता तेव्हा गुजरातमधनं मजुरीचं काम त्यानं सोडून दिलं आणि त्याच्या गावी
पत्नीकडे तो परतला होता. तेव्हापासूनच विजयच्या हत्येचा कट तो रचत होता असं सांगताना त्याच्या YouTube सर्च बद्दलची माहिती सुद्धा पुढे केली जाते. अनेक माध्यमांनी याच्याबद्दलचं रिपोर्टिंग सुद्धा केलेलं आहे. पोलीस तपासातही माहिती समोर आल्याचं म्हटलं जात आहे. कामता YouTubeवर सर्च करत होता खून करण्याच्या पद्धती, कायदे, ज्यात कलम 302 मध्ये किती शिक्षा होते, फाशी देण्यापूर्वी तोंडावर काळा कपडा का घालतात, असे विषय तो सर्च करायचा. त्याबरोबरच त्यांनी आणखीन एका विषयाबद्दलचं सर्च केलं होतं आणि ते म्हणजे की खून केल्यानंतर स्वतःचा बचाव कसा करता येईल किंवा कसं त्यापासून वाचता येईल, पकडलं कसं जाणार नाही, याच्याबद्दलची माहितीही त्यानं YouTubeवर सर्च केली होती. यात अशीही माहिती समोर आली आहे की ज्यात विजयनं त्याच्या हातावर किरणचे नाव गोंदवलं होतं आणि त्यामुळेच किरणच्या नवऱ्यानं त्याच्या हत्येनंतर म्हणजे विजयच्या हत्येनंतर त्याचे हात आणि पाय दोन्ही तोडले होते. रागातनं विजयचे हात त्याने कापले होते की टॅटूवरनं विजयची डेड बॉडी ओळखली जाऊ नये म्हणून ते हात तोडले होते, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. किरण 6 महिन्यांची गरोदर आहे. या भयानक कृत्यात तिनं कामताला साथ का दिली किंवा तिनं कामताला किती साथ दिली, खरोखर तिनं विजयला मारण्यात कामताची मदत केली आहे का, की किरण हे सगळं फक्त बघत होती, तिच्या डोळ्यांसमोर हे घडत होतं, याच्याबद्दलची माहिती अजून समोर आली नाहीये. किरणचं जर विजयवर प्रेम होतं आणि तिला कामताबरोबर राहायचं नव्हतं तर ती विजयबरोबर पळून का गेली नाही? जर विजयला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं तर किरणनं विजयच्या संपर्कात राहणं हे एक चूक होती. विजयवर तिचं प्रेम होतं आणि जबरदस्ती तिचं लग्न कामताबरोबर झालं होतं तर तिनं लग्न किंवा विजय यापैकी एक गोष्ट निवडायला हवी होती. जर कामता तिला वैवाहिक सुख देऊ शकत नव्हता तर मग तिनं हे तिच्या घरातल्यांना सांगायला हवं होतं, तिच्या माहेरच्यांना सांगायला हवं होतं आणि काही पर्याय शोधायला हवा होता. कामता वैवाहिक सुख देऊ शकत नव्हता तर किरण गरोदर राहिली कशी? मग ते बाळ विजयचं होतं की कामताचं होतं? ती विजयवर दबाव यासाठीच टाकत होती का की ते बाळ हे विजयचं होतं किंवा आहे? कामताला ही बाब कळाली होती का म्हणून कामतानं विजयला मारलं का? विजयचा सोशल मीडियावरचा व्हिडिओ, त्याच्या आते बहिणीकडनं मिळालेली ऑडिओ क्लिप, विजयच्या वडिलांनी दिलेली माहिती याच्या आधारे पोलिसांनी कामता आणि किरणला अटक केली आहे. किरण आणि कामताला शिक्षा होईल, पण यात जगही न पाहिलेल्या त्या बाळाचा काय दोष? जन्माआधीच त्याला तुरुंगात राहावं लागणार आहे.